श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. देवघरातील पूजेची तयारी करण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळी काही गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून आधीच सर्व तयारी करून ठेवली तर सर्व काम झटपट आणि सुरळीत होते. देवघरातील हीच संपूर्ण तयारी कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, ते कसं तयार करावं किंवा हे साहित्य कुठून आणावे इत्यादी सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर रोजच्या देवपूजेसाठी किंवा विशेष प्रसंगी लागणाऱ्या पूजेसाठीचं साहित्य कशा प्रकारे ठेवावं जेणेकरून तुमची फारशी धावपळ होणार नाही, हे आता आपण बघूयात. तर आपण कोणतीही पूजा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करतो आणि त्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करतो आणि हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला वातीचा वापर करावा लागतो. ह्या वाती आपल्याकडे असतात, त्या व्यवस्थित प्रकारे एका ठिकाणी ठेवलेल्या असतील तर आपल्याला त्या फारशा शोधाव्या लागत नाहीत. जोडवातींसोबतच फुलवाती देखील आपल्याला लागतात, कारण तुपाचा दिवा लावायचा असेल तर आपण फुलवातींचा वापर करतो. तर ह्या एकत्रपणे एखाद्या तुम्ही डब्यामध्ये किंवा प्लास्टिकचे कंटेनर्स आजकाल पार्सल सोबत येतात, त्यामध्ये देखील सेग्रिगेट करून ठेवू शकता. आता त्याचबरोबर जर वाती भिजून ठेवलेल्या असतील, जसं की फुलवाती ज्या आहेत त्या तुपामध्ये भिजून ठेवलेल्या असतील, तर आपल्याला रोजची देवपूजा करत असताना ज्यावेळेस आपण देवांची आरती करतो त्यावेळेस आपली फारशी धावपळ होत नाही. तसं तर बाजारामध्ये देखील आजकाल तुपात भिजवलेल्या फुलवाती मिळतात, पण यामध्ये कॅन्डल म्हणजे वॅक्सचा जास्त वापर केलेला असतो. त्यामुळे मग आपल्याला दिवा लावल्याचं समाधान तितकं मिळत नाही. त्यामुळे आपण जे घरामध्ये तूप बनवतो किंवा विकतचं जरी तूप आणलेलं असेल, तर त्यातलं थोडंसं तूप काढून घ्यायचं आणि त्यामध्ये फुलवाती भिजत ठेवायच्या. यामुळे काय होतं, की ज्यावेळेस आपण देवपूजा करतो, देवांची आरती करायची असते, त्यावेळेस मग आपल्याला पटकन एक फुलवात घेऊन देवांची आरती करता येते. तसं आपण ह्या फुलवाती अ, तयार देखील करून ठेवू शकतो. आजकाल साचे मिळतात, जे चॉकलेटचे साचे असतात, त्यामध्ये देखील ह्या फुलवाती आपल्याला एका विशिष्ट आकारामध्ये तयार करून फ्रीजमध्ये वगैरे ठेवाव्या लागतात. कारण तुपाच्या असल्यामुळे त्या मेल्ट होतात, म्हणून त्या तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. पण असं जर तुम्ही भिजून तुपामध्ये जर फुलवाती ठेवल्या, तर या तुम्ही देवघरात ठेवल्या तरी चालतात आणि एखाद्या वेळेस तूप फिजलंच, तर स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही या फुलवाती भिजत ठेवल्यामुळे तुम्ही हा डबा गॅसवरती ठेवला, तर तूप लवकर मेल्ट पण होतं. आणि याचा फायदा असा सांगायचा झाला, तर बघा ज्या गोलाकार आकाराच्या ज्या फुलवाती असतात त्यांना तूप लागतं आणि प्रत्येकाकडे तूप खूप प्रमाणात असेल असं नाही. त्यामुळे थोड्याशा तुपामध्ये अशा पद्धतीने तुम्ही फुलवाती भिजवून ठेवल्या तर तुमचं काम देखील सोपं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, देवपूजेसाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लागतात, ज्या आपण वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला ते डबे शोधावे लागतात. म्हणजे आता जसं हळद असेल, तर हळद एका डब्यामध्ये, कुंकू एका डब्यामध्ये, तर प्रत्येक डबा आपल्याला उघडावा लागतो, त्यातून साहित्य बाहेर काढावं लागतं. त्याऐवजी बघा असा मसाला बॉक्स जो प्लास्टिकचा तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल, खूप स्वस्तात मिळतो. तुम्हाला बाजारात सुद्धा असे बॉक्स मिळून जातील. यामध्ये छोटे-छोटे कंटेनर्स असतात. यामध्ये सगळं वेगवेगळं साहित्य तुम्ही भरून ठेवू शकता. यामध्ये चमचा देखील असतो आणि मी जो बॉक्स मागवलेला आहे Amazonवरून, तर याचे जे कंटेनर्स आहेत असे ग्लासच्या आकाराचे आहेत, म्हणजे साहित्य देखील भरपूर बसतं. मग आता यामध्ये मी काय ठेवणार आहे, तर आधी काय करायची मी, की हळदीचा वेगळा डबा असायचा, कुंकवाचा वेगळा डबा असायचा. तर आता तसं न करता मी काय करणार आहे, की याच एकाच बॉक्समध्ये हे सगळं साहित्य ठेवणार आहे, जेणेकरून माझी फारशी धावपळ होणार नाही. तसं तर रोजची देवपूजा करत असताना आपल्या देवघरामध्ये एक करंडा ठेवलेला असतो, ज्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा असं रोजच्या देवपूजेसाठीचं लागणारं साहित्य आपण भरून ठेवलेलं असतं. पण एक्स्ट्राचं जे साहित्य आपण देवघरामध्ये ठेवतो, एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा एखाद्या कपाटामध्ये ठेवतो, तर ते अशा प्रकारे आपण जर ठेवलं तर आपला काम खूप सोपं होतं बघा. करंड्यामधलं सामान संपलेलं असेल, तर प्रत्येक डबा न उघडता हा एकच डबा उघडला आणि लागणारं सगळं साहित्य घेतलं, की आपलं काम देखील सोपं होतं. हळद-कुंकू हे तर आपल्याला लागतंच. आता बघा चैत्र नवरात्री देखील येणार आहे. नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चनची सेवा करतो. पौर्णिमा असेल, तर पौर्णिमेला देखील श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावरती, अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करतो. त्यासाठी कुंकू हे लागतंच. त्याचबरोबर हळद देखील मला खूप लागते. कारण आपल्यापैकी बहुतांश जण जे आहेत ते पौर्णिमा असेल, अमावास्या असेल किंवा दर गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतात. त्यामुळे हळद ही लागतेच आणि हळद घरातली कधीच संपू देऊ नये. देवघरात असेल किंवा स्वयंपाकघरात असेल, ती हळद कधीच संपू द्यायची नाही.
तर पहा या मसाला बॉक्समध्ये असलेल्या ज्या 7 वाट्या आहेत, तर प्रत्येक वाटीमध्ये तुम्ही एक-एक साहित्य ठेवू शकता. जसं की मी पहिल्या वाटीमध्ये हळद ठेवलेली आहे, दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू ठेवलंय, तिसऱ्या वाटीमध्ये मी गुलाल ठेवलेला आहे. गुलाल देखील आपल्याला लागतो आणि त्याचबरोबर तांदूळ. आता तांदूळ म्हणजेच अक्षदा ह्या तुम्ही पिवळ्या करून देखील ठेवू शकता. पण बऱ्याचदा काय होतं, की ह्या पिवळ्या अक्षदा म्हणजे त्याला हळद लावल्यामुळे त्या खराब होतात. म्हणून मी शक्यतोवर तसं करत नाही. पण ज्यावेळेस आपण किराणा भरतो त्याच वेळेस जर आपण हे तांदूळ देवघरामध्ये जेवढे आपल्याला लागतात तेवढे भरून ठेवले तर आपला मासिक धर्म असेल तर अशा वेळेस हातबोट देखील होत नाही. तांदूळ थोडेसे जास्त लागतात म्हणून 2 वाट्यामध्ये मी तांदूळ भरून ठेवलेले आहेत आणि एका वाटीमध्ये मी शेंदूर ठेवलेला आहे. आता हनुमान जयंती देखील आहे. त्याचबरोबर बघा अमावास्येला ज्यावेळेस आपण नारळाचा उपाय करतो त्यावेळेस देखील शेंदूर आणि त्यावरती त्रिशूळ काढायचं असतं. म्हणून शेंदूर माझ्याकडे असतोच. त्याचबरोबर जे अत्तर लागतात देवपूजेसाठी ते अत्तर देखील मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे एकाच डब्यामध्ये सगळं साहित्य ठेवल्यामुळे आपल्याला काढायला आणि ठेवायला देखील सोपं जातं. आता त्याचबरोबर जे कंटेनर आपल्या घरामध्ये पडलेले असतात, जे आपण वापरत नाही प्लास्टिकचे म्हणा किंवा आपण किराणा घ्यायला गेलो तर एखाद्या वेळेस आपल्याला फ्रीमध्ये आलेले कंटेनर्स असतात. त्यामध्ये देखील आपण देवपूजेसाठी लागणाऱ्या बऱ्याच वस्तू भरून ठेवू शकतो. तर तांदूळ मी भरून ठेवलेले आहेत. कारण तांदूळ हे लागतातच. देवपूजेमध्ये कसं आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली असेल तर ती तांदळात ठेवतो किंवा कासव देखील तांदळात ठेवलेला असतो. त्यासाठी हे तांदूळ मला जास्तीचे लागतात. त्याचबरोबर अशाच एका कंटेनरमध्ये मी देवपूजेसाठी लागणारी खडीसाखर म्हणजे आपण देवांना नैवेद्य दाखवतो. सकाळी तर आपला स्वयंपाक होत नाही. मग त्यावेळेस आपण देवांना साखरेचा किंवा खडीसाखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवतो. त्यासाठी लागणारी खडीसाखर जर देवघरातच ठेवलेली असेल, तर आपल्याला पूजा करताना उठण्याची गरज पडत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला कोणत्याही महत्त्वाच्या पूजेच्या प्रसंगी लागते आणि त्यासाठी मी हा एक बॉक्स मागवलेला आहे. हा प्लास्टिकचा बॉक्स आहे. यामध्ये असे सेक्शन आहेत. हा बॉक्स मागवण्याचं कारण म्हणजे बघा कोणतीही पूजाविधी असेल तर त्यामध्ये लागणारं साहित्य म्हणजे सुपाऱ्या, बदाम, खारीक, खोबरं, हळकुंड ह्या वस्तू आपल्या घरामध्ये असाव्यातच. वेळेवरती त्या आणायच्या. मग एखादी वस्तू राहिली तर मग ती पूजा ही अपूर्ण राहिल्यासारखी वाटते. म्हणून थोडं साहित्य तरी आपल्या घरामध्ये असावं. कारण बघा आपले सणवार हे सुरूच असतात आणि प्रत्येक पूजाविधीमध्ये सुपारी लागते, हळकुंड लागतंच. तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत. ह्या वस्तू हे साहित्य आपल्या देवघरामध्ये असलंच पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये एखादी स्त्री आली, मग ती पाहुणी असेल किंवा आपली एखादी मैत्रीण असेल, ती नवरात्रीच्या काळात आली किंवा शुक्रवारी आली, तर आपण आपल्या घरी आलेल्या अतिथीचा मान-सन्मान करतो. त्यावेळेस आपण तिची ओटी भरत असतो. हे ओटीचं साहित्य जर एका ठिकाणी व्यवस्थित ठेवलेलं असेल, तर आपल्याला त्याची शोधाशोध करावी लागत नाही. एका बॉक्समध्ये व्यवस्थित असं हे साहित्य ठेवलेलं असलं, की आपल्याला ते सापडतं पण. आता याऐवजी तुम्ही एक बॉक्स देखील वापरू शकता, पण त्यामध्ये सगळं साहित्य मिक्स होतं. त्यामुळे देखील आपली धावपळ होते. त्यामुळे अशा पद्धतीने जर सेक्शन असलेला हा बॉक्स तुम्ही वापरला ना, तर तुमचं काम देखील खूप सोपं होईल. तर बघा यामध्ये सगळं साहित्य मी जे 5 फळं आपल्याला ओटी भरण्यासाठी लागतात किंवा कोणत्याही पूजाविधीमध्ये लागतात, तर ते ठेवलेले आहेत. तर खोबऱ्याचे काही तुकडे ठेवलेत आणि एक अख्खं खोबरं ठेवलंय. कारण बघा देवीची ओटी भरायची असेल तर आपण पूर्ण खोबरं घेतो किंवा बघा गणेश चतुर्थी असेल तर त्यावेळेस देखील आपण गणपतींना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करतो. तर अशा पद्धतीने एकाच ठिकाणी हे सगळं साहित्य असेल, तर आपल्याला ते काढायला आणि ठेवायला सोपं जातं. बघा खोबरं जास्त ठेवायचं नाही. थोडेसेच खोबऱ्याचे तुकडे ठेवायचे कारण खोबरं लवकर खराब होतं. हे बाकीचे साहित्य एवढं लवकर खराब होत नाही. तसं हळकुंडालाही कीड लागते. त्यामुळे थोडं-थोडंच साहित्य आपल्या घरामध्ये ठेवायचं. त्यानंतर बघा ही ₹1 ची नाणी देखील आपल्याला पूजेमध्ये लागतातच. कारण आपण विड्याचं पान जे आहे ते पूजेमध्ये ठेवतो. त्यासाठी हे ₹1 चे सुटे नाणे देखील आपल्या जवळ असावेत देवघरामध्ये. म्हणजे वेळेवर मग आपल्याला उठावं लागत नाही. बऱ्याचदा काय होतं हे राहिलं, ते राहिलं म्हणून आपण पूजा करताना उठतो. तर त्यासाठी पूजा साहित्य ऑर्गनाइज करण्याची अतिशय उपयुक्त अशी टिप ही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर या बॉक्सवरती असं ट्रान्सपरंटच झाकण आहे. त्यामुळे या बॉक्समध्ये काय आहे, त्यासाठी तुम्हाला हा बॉक्स उघडून बघण्याची गरज नाही. त्याचबरोबर बघा आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीकारक अशा वस्तू असाव्यात, ज्यामध्ये लवंग असेल, वेलची असेल, भीमसेनी कापूर आहे. त्याचबरोबर बघा पिवळी मोहरी देखील अनेक उपायामध्ये मी वापरते. तुमच्यासोबत ते उपाय मी शेअर पण करत असते आणि धूप कप असतील तर हे देखील आपल्याला लागतातच.
त्यासाठी सेम सेक्शनचाच बॉक्स मी वापरलेला आहे. कारण यामध्ये सगळं साहित्य तुम्हाला वेगवेगळं ठेवता येतं. ते मिक्स देखील होत नाही आणि कुठे काय ठेवलं हे आपल्याला दिसतं आणि पटकन आपण काढून ते वापरू शकतो. तर पूजेमध्ये बघा लवंगचा वापर असावा, वेलचीचा वापर असावा कारण ह्या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत. मग कापूर जाळत असताना 2 लवंगा, एखादी वेलची ही रोज घरामध्ये जाळली गेली तर देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. पिवळ्या मोहरीचा वापर मी दर अमावास्येला करते आणि हा पिवळ्या मोहरीचा उपाय कसा करावा ते तर मी शेअर केलेलंच आहे. त्यामुळे आज काही मी हे सांगणार नाही. आणि त्याचबरोबर बघा भीमसेनी कापूर देखील घरामध्ये असावा. साध्या कापरापेक्षा यामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते. त्यामुळे भीमसेनी कापूर देखील यामध्ये मी ठेवलेला आहे. कापुराचा उपाय करताना ह्या वस्तूच मला लागतात आणि मग त्या प्रत्येक वेळी शोधत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने एका बॉक्समध्ये ठेवल्या तर त्या आपल्याला सोप्या जातात काढायला आणि ठेवायला देखील. त्याचबरोबर बघा आपण देवघरामध्ये धूप जाळतो. मग त्यासाठीचे लागणारे धूप असतील किंवा असे हे बाजारात मिळणारे धूप कप असतील, ते देखील तुम्ही या बॉक्समध्ये ठेवू शकता. आता हे धूप कप प्रत्येकजण रोजच नाही जाळू शकत, पण काही विशिष्ट तिथी असतील, जसं की पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवारी किंवा काही शुभ प्रसंगी हे धूप कप जर कापुरासोबत जाळले, त्यावरती 2 लवंगा ठेवल्या, तर घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी नष्ट होते, वास्तुदोष दूर होतात. तर हे सगळं लागणारं साहित्य जे आहे ते एका ठिकाणी असेल ना, तर हा एक बॉक्स उघडला मातीच्या भांड्यामध्ये ह्या सर्व वस्तू घेतल्या, प्रज्वलित केल्या, त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवला, तर आपलं कामही सोपं होतं. लवंग वेलची सोबतच आता थोडीशी जागा होतीच, तर म्हटलं आपण या ठिकाणी अजून काही वस्तू ठेवू शकतो ज्या देवघरामध्ये असाव्यात. आणि लवंग वेलचीच्या शेजारीच मी हे दालचिनीचे तुकडे ठेवलेले आहेत आणि थोडेसे तेजपत्त्याची पानं जी आहेत ती देखील ठेवलेली आहेत. या सर्व वस्तूंमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. कापूर देखील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो. लवंग, वेलची याच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. स्वयंपाकघरामध्ये या वस्तू कधीच संपू देऊ नये. त्याचबरोबर देवघरामध्ये देखील या वस्तू ठेवाव्यात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या घरात असावी ते म्हणजे गाईच्या शेणाची गौरी. आजकाल अशा शेणाच्या गौरी ज्या आहेत त्या बाजारामध्ये मिळतात. ऑनलाईन देखील तुम्हाला मिळतील. तर त्या शेणाच्या गौऱ्या आणून ठेवायच्या. आता ह्या शेणाच्या गौऱ्या मी कॅरी बॅगमध्येच ठेवायची, पण त्याऐवजी माझ्या घरात हा बॉक्स पडलेला होता आणि त्याचाच वापर मी या शेणाच्या गौऱ्या ठेवण्यासाठी केलेला आहे. अमावास्येच्या दिवशी उंबरठ्यावरती नक्कीच शेणाची एखादी गौरी जाळावी. यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. तर अशा पद्धतीने देवघरासाठी लागणारं साहित्य जर तुम्ही ऑर्गनाइज करून एका ठिकाणी ठेवलं, तर तुमची पूजा करते वेळी फारशी धावपळ, धांदल उडत नाही आणि पूजा तुम्ही शांत चित्ताने करू शकता. तर माझी देवपूजा करत असताना माझी जी धावपळ व्हायची, त्यासाठी मी हे 2-3 बॉक्स जे आहेत ते ऑनलाईन मागवले. बाकीचं सगळं साहित्य माझ्या घरातलंच मी वापरलेलं आहे. तर तुम्हाला यातलं एखादं साहित्य मागवायचं असेल, तर सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते मी टॅग केलेले आहेत. तिथून तुम्ही ते मागवू शकता. आणि आज जे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत देवघरातील सामान कसं ऑर्गनाइज करायचं याविषयीची माहिती शेअर केलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.